दररोजच आहे. आढळ म्हणजे दररोजच असते तिथं. हा, इकडे नजर पडणार तिकडे करू असे ते बोलून गेले आम्हाला. त्यांच्यासोबत कोण कोण आलं? आता त्यांच्यासोबत गावडे साहेब होते, निकम साहेब होते आणि ते एक 10चा चेक दिलेला आहे. बाकी काय अजून दिलेले नाहीये. 10चा चेक दिलाय पण ते अजून आपण 5 नाही अजून चाललेली पूजा. हा हा ठीक आहे. मग तुम्ही प्रशासनाला काय सांगशाल? आता वन मंत्री तर तुमच्याकडे येऊन गेलेत. हा, पण तुम्ही तर म्हणताय का अजून इथं पिंजरे लावलेले नाहीयेत आता किंवा आम्ही बिबट्यांचा वावर अजून देखील दिसतोय. हा वावर तर मग तुम्ही प्रशासनाला काय सांगशाल? प्रशासनाला हेच सांगणार या बिबट्यांचा बंदोबस्त करा पहिला. आम्हाला वागायचं कसं आम्ही इथं? दररोज एक ना एक घटना घडल्यावर कसं होणार? वागणार कसं आम्ही इथं? जी इथं बाहेरच होती वॉकिंगला अशी इथं जवळच. बरं सकाळी 6 वाजता बरं समजा हे असतं ना, मी तिथं भोवतानी गाया वगैरे बांधत होतो. आता पाठीमाग बघत येतात आजीला नेलं. आता मस्त ओरडून काय काय वरडणार? म्हणजे तुमच्या डोळ्यासमोरच आजींना उचलून नेलं? म्हणजे डोळ्यासमोरच नेलं म्हणायचं, बाकी काही हे नाही. बरं जवळजवळ अर्धा किलोमीटर वडीत नाही. तिला साडी बिडी काहीच नाही ठेवली त्यांनी. असं केलेलं आहे. बागुबाई रंगनाथ जाधव. वय आता असणार 80 पर्यंत. आम्हाला तर मेन तोच प्रश्न पडलाय. वाघ कशासाठी लागत आहेत त्यांना? आम्हाला माहित नाही त्यांना कशासाठी लागत आहेत एवढे वाघ. पण आमच्या नका ना सोडू. तुम्ही जे आम्हाला 25 लाख रुपये देतात ना, तुम्ही त्यांनाच त्याचं खाया घाला. आम्हाला नाही लागते तुमचे पैसे. पण तुम्ही ना ते वाघ घेऊन जा इथून. आज आमचे पोरं शाळेत जायचे, आम्हाला शेतात काम करायचे, आम्हाला साधं घरी पाणी नसलं ना, आमचे गडी माणसं आमचा म्हणजे गाडी चालवी देते. हे जर घरी नसले ना, आम्हाला पाणी सुद्धा नसते, पण आम्ही मोटर चालू करायला जात नाही. कारण की चौकून ऊस आहे आणि भीती वाटते. मग यांना सरकारला वाघ कशासाठी लागत आहे हे काय आम्हाला माहित नाही. पण यांनी यांचं ते बंदोबस्त करावं, त्यांचं एवढंच म्हणणे आमचं. वनमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन काय आश्वासन दिलं का तुम्हाला? काहीच नाही आश्वासन. काय विचारलं, फक्त विचारपूस केली आणि होईल सगळं. 5 मिनिटं बसले आणि गेले. काय दिले तो आश्वासन? आम्हाला उलट प्रश्न विचारायचे मध्ये थांबलेच नाही, बोलूनच नाही दिलं कोणालाच नाही, बोलूनच नाही दिलं. एक जण बोलत होतो त्यांनाच गप बंदोबस्त करावा. पण आम्हाला शेतकऱ्यांना नकोय. आम्हाला शेती केल्याशिवाय पर्याय नाही. शेती तर करावंच लागणार, त्याच्याशिवाय काय आम्हाला पर्याय नाही. आम्ही काय खाणार आणि शेवटी जाणार. आणि गडी माणूस तरी 2 माणसं असल्या, आता आम्ही 2च आहेत आणि 2 मुलं. आम्ही काय कोणाला न्यायचं जोडीदार? आता महिला सुद्धा कामाला यायला तयार नाही आमच्या बरोबर. म्हणजे आमच्या इथं वस्ती वाघामुळं नको म्हणतात. ज्यावेळेस गडी माणूस, ज्यावेळेस गडी माणसं असतील आमची तेव्हाच माणसं असतील तेव्हाच यायला तयार आहेत. सांगा कसं करायचं? यायलाच तयार. सरकारकडे तुमची काय मागणी असेल? फक्त वाघाचा बंदोबस्त करावा, बाकी काय नाही. जनावरांचं खाणं सुद्धा काढायला आम्ही एकटे जात नाही. आणि आमचं घर असे का चौकोन बरं आपण समजा ते म्हणतात नका घराजवळ उचलाव. आता झालं आपलं घर आहे, दुसऱ्याची शेती ते त्याच्या घरापासून लांबच करणार ना. आता आम्ही पण लांबच लावणार ना, पण दुसऱ्याचं येतच ना आपल्या घरापाशी. काय करणार? ऊस सोडून दुसरा काय? कशाला भाव नाही. ऊस तर केल्याशिवाय पर्याय नाही. पण हे वाघ नकोय ना. हे वाघ पहिलं नव्हतं ना, आता झालंय हे. पहिलं असं नव्हतं. पण आता सरकारला लागत आहे तर त्यांनी त्यांचा बंदोबस्त करून टाकावं एवढी आमची मागणी, बाकी काय नाही. आम्हाला नको तुमचे 25 लाख नको. तुम्हाला आम्हाला देण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर खर्च करा. सरकार काही वाघ सांभाळायची ऐपत नाही का? सांभाळावं ना त्यांनी. मग इकडे माणसं खायचे, पण ज्याचं जातं त्यालाच कळतं. आता आमच्या आजी गेली आम्हालाच माहिती ना, आमचेच आम्हाला कळे. त्यांना काय येणार 2 शब्द बोला त्यात गोड गोडून जातात. पुढे करायचे. मग शेतात कलेक्टर ते आले ते म्हणतात आम्ही गुजरातला नेऊ, मुंबईला नेऊ, तिकडं कुठं न्या, पण इथं नको. पहिलं काय असं होतं का? आणून सोडले. बरं ते वर्षाला 2 वेळा वाघिणी, ती 4-4 पिल्लं होते. तुम्ही तर बघताय आजूबाजूला कसं राहायचं. आजी नेल्यावर 5व्या दिवशी आमच्या घराजवळ आम्ही जाळी मारली ना, शेळ्या बांधल्या होत्या, उडी मारायची. शिवाय पिल्लू घेऊन आली वाघीण. आणि आम्ही जाऊन आम्ही दोघीच होतो. आणि माझ्या बारक्या मुलांनी पाहिलं, 8वीला येतो, त्याला बोलता सुद्धा येईनी. मग आम्ही आरडाओरडा केला, तवा पळून गेले उसात. दिवसा 1:30 वाजता. या 2 दिवसात काही घटना घडल्या का? नाही, आता नाही. 2 दिवसात नाही. येतोय पण येतोय तो रोज येतोय, पण घटना नाही काही घडली. लहान मुलांसाठी आता आम्हाला एका शाळेत नेऊन आणून घालायला आणि घरातच, बाहेर नाही. एकदा शाळेतून आले ना, घरात आम्ही बाहेर पण जाऊन देते नाही त्यांना. आणि रोज शाळेत आणून नेऊन घालायचं. काय करणार आता? पर्याय नाही ना आमच्याकडे दुसरा काय. पहिली आमची अशी परिस्थिती नव्हती आता झाली. आणि आता कधी कुठं आपल्याला काय सांगता येते का?
दिवस करतो.